नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा माहोल अद्यापही कायम आहे। लोकसभेच्या निवडणुका आटपल्याच्या नंतर आता सगळीकडे हळूहळू का होईना पण विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे। राजकीय पक्ष या निमित्ताने चाचपणी करतायत आणि ज्यांना या निमित्ताने राजकीय प्रभाव निर्माण करायचा आहे ती मंडळी सुद्धा येनकेन प्रकारेने आंदोलनाच्या निमित्ताने चर्चेत येऊ पाहतात। राज्यात आत्ताच्या घडीला ताजं आंदोलन आणि ते सुद्धा खास करून आरक्षणाचं आंदोलन लक्ष्मण हाके यांचं सुरू आहे। लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने घुसखोरी करू पाहणाऱ्यांना रोखण्याचं निमित्त करत उपोषण सुरू केलेलं आहे। त्यांची तब्येत चिंताजनक आहे आणि दिवसेंदिवस त्यांची तब्येत अधिक ढासळू नये याच्यासाठी सगळेच प्रयत्नशील आहेत की लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण लवकरात लवकर आटोपतं घ्यावं। पण हाके ऐकायला तयार नाहीत आणि हीच संधी साधत मनोज जरांगे यांनी थेट हाकेंवर हल्लाबोल केलाय। लक्ष्मण हाकेंचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे असा मोठा दावा, महत्त्वपूर्ण दावा मनोज जरांगेंनी केला आहे। मनोज जरांगेंचं हे वक्तव्य तसं पाहायला गेलं तर एका बाजूला एक बोट हाकेंकडे उठवत असेल तर चार बोट त्यांच्या स्वतःकडे उपस्थित करतं। याचं कारण असं की लोकसभेच्या आधी जे आंदोलन जरांगेंच्या नेतृत्वात झालं ते कुणी पुरस्कृत केलं होतं हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोच। लक्षवेधीत आजची चर्चा आंदोलन राज्यामध्ये कोण पुरस्कृत करतोय।